नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम ज्ञानेश्वर पोपडे. संस्कृत नॉलेज या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्वरसंधी कशाला म्हणतात, स्वरसंधीचे किती प्रकार आहेत ते आज पाहणार आहोत. बघा, संस्कृत मध्ये संधी याला खूप महत्व आहे. संधी ही संस्कृत भाषेमध्ये अत्यंत महत्वाची आहे. जर संधीमध्ये पाहिलं तर 3 प्रकार आपल्याला संधीचे पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली स्वरसंधी आहे, दुसरी हलसंधी आहे आणि तिसरी विसर्ग संधी आहे. त्यामध्ये आज आपण स्वरसंधी या विषयातील जी दीर्घ संधी आहे या दीर्घ संधीचा विचार आजच्या पाठातून आज आपण करणार आहोत. तर संधी म्हणजे काय, संधी कशाला म्हणतात, तर संधी कशाला म्हणतात ते आज आपण आता पाहूया. तर संधी कशाला म्हणतात मित्रांनो, तर बघा, संधी म्हणजे काय, तर 2 वर्ण यांचं एकत्रकरण झाल्यानंतर जे विकार किंवा जे परिवर्तन होतं त्याला संधी म्हणतात. उदाहरण जर पाहायचं झालं तर उदाहरण आपल्याला पाहता येईल. उदाहरण बघा, रमा धन ईशः. काय उदाहरण पाहता येईल, रमा धन ईशः रमेशः. बघा, आता हे रमेशः हा जो शब्द तयार झाला तर इथे काय झाली, संधी झाली. मग ती संधी कशी झाली, तर बघा, रकारा उत्तरवर्ती जो आकार आहे आणि मकार उत्तरवर्ती जो आकार आहे, तर हा आकार आणि ईश शब्दातील इकार या दोघांच्या मध्ये काय झालं, ए झाला आणि ए नंतर तिथे संधी झाली. म्हणजे ए हा विकार उत्पन्न झाला आणि या ठिकाणी संधी झाली गुणसंधी, म्हणजे रमेशः हा शब्द या ठिकाणी संधीने तयार झाला. मग काही शब्द हे संयोगाने असतात. मग संयोगाने काय असतं, तर म्हणजे संयोगाने काय असतं त्याचा विचार आता आपण पाहू. संयोग कशाला म्हणतात, बघा, 2 वर्णांचा परस्पर जर एकत्र 2 वर्ण आले आणि 2 होऊन त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विकार न होता, कुठल्याही प्रकारचं परिवर्तन न होता, त्यांच्यामध्ये काय तयार होतो, संयोग तयार होतो. मग तो संयोग कसा तयार होतो, उदाहरण जर पाहायचं झालं तर धनम आनयती, धनम आनयती. आता धनम शब्दातील जर आपण जर पाहिला तर हा जो काय आहे, म आहे, हा म कसा आहे, हलंत आहे. इथे धनम झालेला आहे परंतु इथे काय आहे तर ध आहे, द आहे, द नाही, धनम आनयती. मग धनम या शब्दातील मकार जर पाहिला तर बघा, मकार आणि पुढे येणारा आकार यांच्यामध्ये काय झाला, संयोग झाला आणि संयोग होऊन शब्द तयार काय झाला तर मा झाला. आणि या ठिकाणी संयोगाने शब्द तयार होतो धनम धन मानयती. काय शब्द तयार होतो, धन मानयती, हा संयोगाने झाला. मग आज आपण संधीचा विचार करणार आहोत. संधी, आता मगाशी मी बोलून गेलो की संधीचे किती 3 भेद पाहायला मिळतात. 3 कोणते कोणते पाहायला मिळतात, तर बघा, पहिला जो भेद पाहायला मिळतो, पहिला प्रकार संधीचा पाहायला मिळतो तो म्हणजे अच संधी म्हणजे स्वरसंधी. दुसरा प्रकार पाहायला मिळतो हलसंधी म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार पाहायला मिळतो विसर्ग संधी. हे 3 प्रकार प्रामुख्याने संधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये स्वरसंधी कशाला म्हणतात, तर बघा, स्वराच्या पुढे जर स्वर आला तर तिथे कुठली संधी होते, स्वरसंधी होते म्हणजे अच संधी होते. आणि जर व्यंजनाच्या पुढे जर व्यंजन किंवा स्वर आला तर त्या ठिकाणी कुठली संधी होते, तर व्यंजन संधी होते म्हणजे हलसंधी होते. आणि विसर्गाच्या पुढे जर व्यंजन किंवा स्वर आला तर त्या ठिकाणी विसर्ग संधी होत असते. आज आपण स्वरसंधीतील जी दीर्घ संधी आहे या दीर्घ संधीचा काय पाहणार आहोत, तर विचार पाहणार आहोत. बघा, दीर्घ संधी कशी होते, तर पूर्वपदातील अंतिम स्वर आणि उत्तर पदातील प्रथम स्वर, इथे अंतिम स्वर झालेला आहे परंतु इथे काय आहे तर अंतिम स्वर नसून प्रथम स्वर. उत्तर पदातील प्रथम स्वर जर समोर असेल तर त्या ठिकाणी दीर्घ
दीर्घ संधी होत असते. उदाहरण जर पाहिजे झालं तर बघा, ऱ्हस्व अच्या पुढे किंवा दीर्घ आच्या पुढे ऱ्हस्व अ किंवा दीर्घ आ आला असेल तर या ठिकाणी दीर्घ संधी काय होते, बघा दीर्घ संधी आ होते व दीर्घ आ होतो. तसेच ऱ्हस्व ईच्या पुढे किंवा दीर्घ ईच्या पुढे ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आला तर या ठिकाणी दीर्घ ई होतो. ऱ्हस्व उच्या पुढे किंवा दीर्घ उच्या पुढे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आला तर या ठिकाणी दीर्घ उ बनतो. आणि ऱ्हस्व ऋच्या पुढे किंवा दीर्घ ऋच्या पुढे ऱ्हस्व ऋ किंवा दीर्घ ऋ आला तर या ठिकाणी दीर्घ ऋ बनतो. अशा पद्धतीनं 4 नियम आपल्याला दीर्घ संधीमध्ये पाहायला मिळतात. तर मग आता पहिला नियम काय आहे, तर पहिला नियम पाहूया आपण. बघा, पहिल्या नियमामध्ये आपल्याला काय सांगितलं की ऱ्हस्व अच्या पुढे ऱ्हस्व अ किंवा ऱ्हस्व आ आला असेल तर या ठिकाणी दीर्घ संधी होते. पहिलं उदाहरण पाहूया, सूर्यास्त. कुठलं उदाहरण पाहूया आपण, सूर्यास्त. बघा, सूर्य शब्दामध्ये जो यकार उत्तरवर्ती जो आकार आहे हा ऱ्हस्व अ आहे आणि पुढे अस्तः या शब्दातील अ सुद्धा ऱ्हस्व आहे. आपला नियम सांगतो ऱ्हस्व अच्या पुढे जर ऱ्हस्व अ आला असेल तर त्या ठिकाणी काय होतो, दीर्घ आ होतो. दीर्घ आ झाल्यामुळे इथे काय शब्द तयार झाला, सूर्यास्त. काय शब्द तयार झाला, सूर्यास्त हा शब्द या ठिकाणी तयार झाला. दुसरं उदाहरण पाहूया, हिम धन आलय. हिम धन आलय. तर हिम शब्दातील मकार उत्तरवर्ती जो आकार आहे हा ऱ्हस्व आहे आणि आलय शब्दातील जो प्रथम पद आहे, प्रथम स्वर आहे तो काय, दीर्घ आ आहे. म्हणून इथे शब्द तयार झाला हिमालय. काय तयार झाला, हिमालय. तिसरं उदाहरण पाहूया, विद्या धन अर्थी. विद्या धन अर्थी. विद्या शब्दातील जो आकार आहे हा दीर्घ आकार आहे आणि अर्थी शब्दातील जो पहिला जो अ आहे हा ऱ्हस्व आहे. मग दीर्घ आच्या पुढे जर ऱ्हस्व अ आला तर या ठिकाणी दीर्घ संधी होते आणि दीर्घ संधी काय झाली, इथे आ झाली आणि विद्यार्थी असा शब्द तयार झाला. चौथं उदाहरण पाहूया, महा धन आशय. महा धन आशय. महाशब्दातील हकार उत्तरवर्ती जो आकार आणि आशय शब्दातील आकार यांच्यामध्ये काय झालं, दीर्घ संधी झाली आणि दीर्घ संधी झाल्यामुळे तिथे दीर्घ आ झाला आणि महाशय काय शब्द तयार झाला, महाशय. अशा पद्धतीनं पहिल्या नियमातील आपण हे 4 उदाहरण पाहिले. आता जो दुसरा नियम आहे दीर्घ संधीतील, तो दुसरा नियम आहे की ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ईच्या पुढे जर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आला असेल तर दीर्घ ई बनतो. उदाहरण पाहिजे झालं तर हरी इच्छा. तर हरी शब्दातील रकार उत्तरवर्ती जो इकार आहे हा ऱ्हस्व आहे आणि इच्छा शब्दातील जो प्रथम स्वर आहे ई हा पण ऱ्हस्व आहे. नियम सांगतो की ऱ्हस्व ईच्या पुढे जर ऱ्हस्व ई आला असेल तर या ठिकाणी दीर्घ ई तयार होतो. शब्द तयार होतो हरिच्छा. काय शब्द तयार होतो, हरिच्छा. दुसरं उदाहरण पाहूया, परिपेक्षा. परिपेक्षा. परि शब्दातील जो रकार उत्तरवर्ती विकार आहे हा काय आहे, ऱ्हस्व आहे आणि ईक्षा शब्दातील जो ई आहे हा दीर्घ आहे. ऱ्हस्व ईच्या पुढे जर दीर्घ ई आला तर दीर्घ ई होतो. म्हणून शब्द तयार झाला परीक्षा. काय शब्द तयार झाला, परीक्षा. हे बघा, परीक्षा शब्द तयार झाला. तिसरं उदाहरण पाहूया, नदी धन इव. नदी धन इव. डकार उत्तरवर्ती जो इकार आहे हा दीर्घ आहे आणि इव शब्दातील जो ई आहे हा ऱ्हस्व आहे. म्हणून या ठिकाणी संधी झाली दीर्घ आणि दीर्घ संधी झाल्यामुळे शब्द तयार झाला नदीव. काय शब्द तयार झाला, नदीव. चौथं उदाहरण आहे रजनी धन ईशः. रजनी धन ईशः. तर नकार उत्तरवर्ती जो इकार आहे हा दीर्घ आहे आणि ईशः शब्दातील जो इकार आहे हा पण दीर्घ आहे. आपलं नियम सांगतो की दीर्घ ईच्या पुढे जर दीर्घ ई आला तर या ठिकाणी संधी होते दीर्घ संधी होते आणि दीर्घ ई हा विकार उत्पन्न होतो. म्हणजे ते शब्द तयार झाला रजनीशः. काय शब्द तयार झाला, रजनीशः.
तिसरा नियम पाहूया. तिसऱ्या नियमामध्ये पहा की ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उच्या पुढे जर ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आला तर त्या ठिकाणी दीर्घ उ तयार होतो. दीर्घ उ तयार होतो म्हणजे बघा, उदाहरण पाहायचं झालं तर गुरु उपदेश, गुरु उपदेश. तर गुरु उपदेश शब्दातील जो गुरु आहे तो रकार उत्तरवर्ती जो उकार आहे हा कसा आहे, ऱ्हस्व आहे. आणि उपदेश शब्दातील जो अद्य स्वर आहे हा पण ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व उच्या पुढे जर ऱ्हस्व उ आला तर दीर्घ उ तयार होतो आणि शब्द तयार होतो गुरुपदेश. काय शब्द तयार होतो, गुरुपदेश. दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर सिंधू उर्मी, सिंधू उर्मी यामध्ये पाहिलं तर धकार उत्तरवर्ती जो उकार आहे हा ऱ्हस्व आहे आणि उर्मी शब्दातील जो उकार आहे हा कसा आहे तर दीर्घ आहे. मग इथे संधी झाली दीर्घ संधी आणि सिंधूर मिही काय शब्द तयार झाला, सिंधूर मिही हा शब्द तयार झाला. तिसरं उदाहरण पाहूया. वधू धन उत्सव, वधू धन उत्सव. बघा, वधू शब्दातील जो धकार उत्तरवर्ती जो उकार आहे हा कसा आहे, दीर्घ आहे. आणि उत्सव या शब्दातील जो उकार आहे हा कसा आहे तर ऱ्हस्व आहे. नियम सांगतो की दीर्घ उच्या पुढे जर ऱ्हस्व उ आला या ठिकाणी संधी निर्माण होते, दीर्घ संधी. आणि दीर्घ संधी ही उ होते आणि दीर्घ उ होतो. त्यामुळे इथे शब्द तयार झाला वधूत्सव. काय शब्द तयार झाला, वधूत्सव. चौथं उदाहरण पाहूया. भू ऊर्जा, भू ऊर्जा. बघा, धकार उत्तरवर्ती जो उकार आहे हा दीर्घ आहे आणि ऊर्जा शब्दातील जो अद्य स्वर आहे हा पण उ हा दीर्घ आहे. दीर्घ उच्या पुढे जर दीर्घ उ आला तर या ठिकाणी काय तयार होतो, दीर्घ उ तयार होतो. म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला भूर्जा. काय शब्द तयार झाला, भूर्जा. अशा पद्धतीने या तिसऱ्या नियमातील आपण 4 उदाहरणं पाहिले. चौथा जो नियम आहे बघा, चौथा नियम आहे ऱ्हस्वरू किंवा दीर्घरूच्या पुढे जर ऱ्हस्वरू किंवा दीर्घरू आला तर त्याचा दीर्घादेश होतो आणि दीर्घ रू बनतो. बघा, याची उदाहरणं आपल्याला मराठी साहित्यामध्ये फारशी पाहायला मिळत नाही, संस्कृत मध्ये पाहायला मिळतात. पण मराठी साहित्यामध्ये पाहिलं तर थोडेफार उदाहरणं याची पाहायला मिळतात. तरी आपण 2 उदाहरणं याची पाहू. बघा, ऱ्हस्वरूच्या पुढे जर ऱ्हस्वरू आला तर दीर्घ रू तयार होतो. उदाहरण पाहायचं झालं तर मातृ धन ऋणम, मातृ धन ऋणम. या ठिकाणी बघा, मातृ शब्दातील टकार उत्तरवर्ती जो ऋकार आहे हा ऱ्हस्व आहे आणि ऋणम शब्दातील जो ऋकार आहे हा ऱ्हस्व आहे. ऱ्हस्वरूच्या पुढे जर ऱ्हस्व रू आला तर या ठिकाणी दीर्घ रू होतो आणि दीर्घ रू आल्यानंतर शब्द तयार होतो मातृनम. काय शब्द तयार होतो, मातृनम. तसंच बघा, पितृनम हा पण काय एक शब्द आहे की पितृ टकार उत्तरवर्ती ऋकार हा ऱ्हस्व आहे आणि ऋणम शब्दातील ऋकार सुद्धा ऱ्हस्व आहे. ऱ्हस्व रूच्या पुढे ऱ्हस्व रू आला तर या ठिकाणी दीर्घ काय होतो, रू तयार होतो आणि दीर्घ रू तयार झाल्यानंतर पितृनम. काय शब्द तयार झाला बघा, पितृनम. असे दीर्घ हे शब्द तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने हे 4 नियम दीर्घ संधीचे आज आपण पाहिले. आणि अजून संधीचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारांचा आपण विचार पुढच्या पाठामध्ये करू. धन्यवाद.